आता तुम्ही म्हणसाल तुमचं ब्लॉगर नेमकं 4 व्हीलर मध्ये बसून चाललाय तरी कुठं. तर काय शंकर मित्रांनो, आता आपण आवरून परत निघालेलो बाहेर हिंडायला. आणि आपल्या पंढरपुरात अशी एक प्रथा असते, ती सालोसाल चालत आलेली आहे. हनुमान जयंती झाल्यावरती आपल्या पंढरपुरात जास्त तो छबिना निघत असतो, तो आपण आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला निघाय. आधी आपल्याला एक लय महत्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे ब्रेड आणायचं. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून निघायला लागलो चप्पल लाईनच्या दिशेने. आणि मावळ्याने स्कीम कसली दिली आहे तिथं, तसली ती मोठी मशीन आहे, रस काढाय बारकी नवीन मशीन आहे, त्यावर तसली ती साऊंड लावलाय, खळ खळ घुंगरू वाजायला. जाऊ द्या. तिथनं आलो आपण प्राची ट्रेडर पशी. आल्यावर बघतोय तर काय, इथं ब्रेडच संपलाय. मालक म्हणले जावं म्हणले गोडाऊन मधून आणा म्हणले आपले. चला म्हणलं. इथं आलं नेहमीप्रमाणे झाला पाल्या. भाऊ म्हणला ब्रेड ना, म्हणला संपलाय सगळा ब्रेड. आठ कस काय ब्रेड नाही ह्याच्याकडे, संपलाय. दुकानात ब्रेड असतंय, आज नेमका ब्रेड संपवला. त्यामुळे आता आम्हाला वर जायचं, धोड्या करत वर जायचं त्या गोडाऊनला, तिथनं ब्रेड आणायचं खाली. आणि आम्ही पुढे गोडाऊन मध्ये जातो तोपर्यंत तुम्ही हे सांगा की हे स्ट्रक्चर पंढरपुरात कुठल्या चौकात बांधलंय. बिल्डिंगला बघितलं की 2 मिनिटासाठी वाटतं आपण पुण्यातच आलोय का काय. माल कितना है पुष्पा, 3 चाकाचं डमडम भरके है, ब्रेड लेने के लिए आना ही पडेगा. गाडी खाली कर, गाडी खाली कर लवकर, गाडी खाली कर. तिथनं मग निघालो डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन बाहेर, कारण आपल्याला पेट्रोल टाकायचं होतं या गाडीमध्ये. आणि तुम्हाला मी पहिल्यांदा ज्या मिरवणुकीबद्दल म्हणलं होतं ती हीच मिरवणूक आहे. पंढरपुरातली ही छबिन्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि आज ही न चुकता ही पार पडत आहे. पंढरपूर विषयी ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाय म्हणल्यावर आपल्या पेजला फॉलो तर करणारच आहे, त्यामुळे लाईक कमेंट करायला विसरू नका. चला मग भेटूयात आता आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. चला.